आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। आगामी विधानसभा निवडणूक एमआयएम पक्ष सोबडावर लढणार, ॲडव्होकेट इम्तियाज खान यांची माहिती। आगामी काळात होऊ घातलेल्या परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पक्ष पूर्ण ताकदनिशी व सोबडावर लढणार असल्याचे प्रतिपादन परभणी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट इम्तियाज खान यांनी दिले आहे। मागील निवडणुकीचा आढावा घेतला असता सन 2024च्या निवडणुकीस परभणी विधानसभा मतदारसंघातून सय्यद खालिद उर्फ सज्जुलाला यांनी उमेदवारी दिली होती। त्या निवडणुकीत या उमेदवारांनी 45,058 म्हणजे 23.7% मत मिळाली होती। त्याचप्रमाणे 2019 माजी नगरसेवक अली खान मोईन खान हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। या निवडणुकीत त्यांना 22,741 मत मिळाली होती। देऊळगाव गात येथील तरुणाने मराठा आरक्षणासाठी केली आत्महत्या। सेलू तालुक्यातील देऊळगाव गात येथे दिनांक 29 जून शनिवार रोजी दुपारी 11:30 ते 12:30च्या सुमारास 19 वर्षीय तरुण संदीप रोहिदास गायकवाड याने आपल्या राहत्या घरी पत्राच्या लोखंडी पाईपला टावेलच्या सहाय्याने मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे व आरक्षण न मिळाल्यास मला नोकरी मिळेल का नाही या नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली असून मयत तरुणाजवळ आरक्षण मिळत नसल्याची चिठ्ठी सापडली आहे। सदरील तरुण हा जिंतूर येथील शासकीय पॉलिटेक्निकमध्ये सिव्हिल इंजिनिअरच्या डिप्लोमाचे शिक्षण घेत होता। आत्महत्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, पोलीस जमादार ज्ञानेश्वर जानकर, शिवदास सूर्यवंशी, मनोहर कोपनरसह आदींनी भेट देऊन पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली। तसेच फिरत देऊळगाव गात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उच्चस्तरीय तपासणीसाठी डॉक्टर अक्षय काळे यांनी उच्चस्तरीय तपासणी करून प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन केले। पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार शिवदास सूर्यवंशी करत आहे। परभणी जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधिकाऱ्यांना निवृत्तीबद्दल निरोप। परभणी जिल्हा पोलीस दलातील 12 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना 30 जून रोजी सेवानिवृत्त होत असल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने दिनांक 29 जून शनिवार रोजी एका कार्यक्रमाद्वारे भावपूर्ण निरोप देण्यात आला। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्यासह सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार व त्यांचे कुटुंबीय मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हा पोलीस दलातून सेलूचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ओहड, पोलीस निरीक्षक दिलीप तिडके, पोलीस उपनिरीक्षक शरद सावंत, पोलीस उपनिरीक्षक मधुकर शंकर पवार, संभाजी गुणाजी पंचांगे, अरुण दत्तात्रय पुरी, दिगंबर साहेबराव देशमुख, सय्यद असदुल्ला शाह, मीर इफ्तिखार अली, राधाजी रामराव शिंदे, पंडित बाबाराव चट्टे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवाजी ममताजी देशमाने, राधाजी सटवाजी खाडे हे 30 जून रोजी सेवानिवृत्त होत आहे। मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर पालकांनी लक्ष देण्याची गरज, प्राध्यापक शेख रफिक सर। सेलू शहरातील अल्फला एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीतर्फे सेलू शहरातील साई नाट्यगृहात गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन दिनांक 29 जून शनिवार रोजी करण्यात आले। यावेळी मंचावर जालना जिल्ह्यातील बदनापूर मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर अझहर अहमद सिद्दीकी व मोटिवेशनल स्पीकर तथा APJ अब्दुल कलाम फाउंडेशनचे संचालक शेख रफिक सर, मौलाना तजुमल अहमद खान खासमी, मौलाना शेख रईस उर्फ ख्वाजा मौलाना, मौलाना मोहम्मद सादिक साहब नदवी, हाफिज शफी, रशीद खान इंजीनियर, मोहम्मद जकी अहमद सिद्दीकी, शेख महमूद सर, शेख हारून सर, शेख शमशुद्दीन, अल्फला सोसायटीचे अध्यक्ष अनीस कुरेशी, सचिव शफीक अली खान, इम्रान कुरेशीसह आदींची उपस्थिती होती। यावेळी प्रमुख पाहुणे बदनापूर मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर अझहर अहमद सिद्दीकी यांनी विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाबाबत सखोल माहिती दिली। तसेच मोटिवेशनल स्पीकर तथा APJ अब्दुल कलाम फाउंडेशनचे संचालक प्राध्यापक शेख रफिक सर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे। यावेळी सेलू शहरातील नागरिक, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी उपस्थितांचे आभार अल्फला सोसायटीचे अध्यक्ष अनीस कुरेशी यांनी मानले। कार्यक्रमाची सांगता मौलाना तजुमल अहमद खान खासमी यांच्या दुवाने करण्यात आली। डॉक्टर झाकीर हुसेन शाळेचे शिक्षक MA सलीम सेवानिवृत्त। सेलू शहरातील डॉक्टर झाकीर हुसेन प्राथमिक शाळेचे सहाय्यक शिक्षक MA सलीम हे 30 वर्ष सेवा बजावून दिनांक 29 जून शनिवार रोजी सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांना शाळेतर्फे निरोप देण्यात आला।
हाफिज जुनेद यांच्या पवित्र कुराण पठणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। त्यानंतर इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांनी नाच सादर केली। सेवानिवृत्त शिक्षक एम ए सलीम यांनी त्यांच्या सेवा काळात केलेल्या दयाळू वागणुकीचा उल्लेख केला। शाळेतील विद्यार्थ्यांनीही त्यांच्या शिकवणीचे कौतुक केले। त्यांच्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद अब्दुल अलीम सोफी सर, मोहम्मद लायक सर, शेख अहमद सर, इरशाद खान सर यांना दिले। सलीम सरांनी 30 वर्षाच्या सेवेचा उल्लेख करून सर्व शिक्षकांना कठोर परिश्रम देऊन काम करावे असे आवाहन करून शेवटी सर्व शिक्षकांच्या वतीने एम ए सलीम यांना पारितोषिक व सन्मानाने संपन्न झालेल्या या कार्यक्रमाची सांगता शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद अब्दुल अलीम सोफी सर यांच्या आभार प्रदर्शनाने झाली। महिलेला संगनमत करून मारहाण प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सेलू तालुक्यातील गोमेवाकडी येथील महिला शोभा मेघाजी गायकवाड यांना गावातील अविनाश रामभाऊ अंभुरे, रामभाऊ सकाराम अंभुरे, सुमित्रा हिराजी गायकवाड यांनी संगनमत करून घराचे पावसाचे पाणी अंगणात येण्याच्या कारणावरून आज दिनांक 29 जून शनिवार रोजी सकाळी चापट बुक्यांनी मारहाण करून अश्लील भाषेत शिवगाळ केल्याप्रकरणी सेलू पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या आदेशानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक 339/2024 कलम 294, 323, 34 नुसार सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भिसे करत आहे। अपूर्वा पॉलिटेक्निक मधील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश। महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ बंबई यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा 2024चा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये सेलू येथील अपूर्वा पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे। शेख जाहेद 84%, गणगे गोकर्णा 82%, तर चाडक अश्विनी 80% गुण मिळवून यांनी अनुपूर्मे महाविद्यालयातून प्रथम, द्वितीय व तृतीय येण्याचा मान मिळवला आहे। पारदे महेश 80%, लष्करी फयाज खान 79%, ठोंबरे प्रतीक्षा 78%, जयभाई अभिषेक 78%, शेख अबू सोफियान 77%, मगर सोनी 77%, राठोड ज्ञानेश्वर 77%, गंधाला पुष्पांजली 76%, बरसाले विनायक 76%, काटकर वैष्णवी 75%, शेख मुस्ताफिज 74%, पठाडे अंजली 73%, आर्दड श्रेयश 73%, भारती विवेक 73%, गोडवे शिल्पा 72%, मुळे पूजा 71%, सावंत विजय 71%, गरड महेश 70%, मोहिते माधव 70%, शेडके राहुल 70% हे विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले। विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे, संस्थेच्या सचिव डॉक्टर सविता रोडगे मॅडम, श्रीराम प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे सर, प्राचार्य प्राध्यापक अशोक बोडके, उपप्राचार्य प्राध्यापक गजानन जाधव, विभाग प्रमुख श्याम वाघ, संतोष करांडेसह अपूर्वा पॉलिटेक्निक मधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले।